तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सविताची कास्टिंग कशी झाली। सविता जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर प्ले केलं आहे नंदिनी चिकटे यांनी। मला आठवतं आहे की आम्ही पुन्हा ऑडिशन ची सुरुवात केली होती, सर्व कास्टिंगची सुरुवात केली होती। ती केली आम्ही आनंद निकेतन कॉलेज महाविद्यालय वरोरा इथनं। त्या वयोगटातल्या मुलं मुली यांची एक जनरल ऑडिशन होती। म्हणजे मला फक्त बघायचं होतं की कोण कॅमेरासमोर किती कम्फर्टेबल आहेत। तर त्या ऑडिशनमध्ये नंदिनी पण आली होती, तिने ऑडिशन दिली आणि अशाच जवळपास 40 ते 50 मुलींनी ऑडिशन दिल्या। ऑडिशन संपल्यानंतर म्हणजे 4-5 तास ऑडिशन झाल्या आणि ऑडिशन संपल्यानंतर मी बघतो तर नंदिनी तिथे थांबली होती। ती मला भेटायला आली आणि तिने मला म्हटलं की सर मला परत ऑडिशन द्यायचं आहे। मी म्हटलं की अरे ऑडिशन तर झालं आहे तुझं। नाही नाही ते बरोबर झालं नाही, मला परत द्यायचं आहे। मी म्हटलं काही हरकत नाही, आमच्याकडे सर्व रेकॉर्ड आहेत, ते तुला आमची टीम तुला सांगतील काय रिझल्ट आहे। नाही सर मला अजून द्यायचं आहे। म्हटलं की बेटा तू जा, आपण करूया, म्हणजे सांगतो तुला काय तर। नाही सर मला रडता पण येतं, मला नाचता पण येतं, मला हे पण करता येतं। मी म्हटलं अरे ठीक आहे सांगतो। नंतर तिने मला ऑटोग्राफ वगैरे घेतला, आम्ही असं तिने घेतला आणि ती गेली। नंतर नेक्स्ट डे आमचा ऑडिशन्स होत्या चंद्रपूरला, जो की डिस्ट्रिक्ट प्लेस आहे। ऑडिशन सुरू होतं आणि जवळपास अर्ध्या 1 तासानंतर बघतो तर स्टेजवर ती परत नंदिनी आली। मी म्हटलं तू तर कालच ऑडिशन दिलं कॉलेजमध्ये। नाही सर ते बरोबर झालं नव्हतं। मी एकदम म्हणजे ते हे झालो की अरे बापरे बाप, तिने ऑडिशन दिलं आणि ही परत 50 किलोमीटर ट्रॅव्हल करून इथे आली, ऑडिशनला आली। मी खूप इम्प्रेस झालो, म्हणजे तिची चिकाटी बघून, ती जिद्द बघून, म्हणजे तिची भूक बघून बेसिकली मला आवडलं। म्हटलं ठीक आहे तू दे ऑडिशन। तुझा बाळ मी पोचलाय त्याला, मी पोचलाय, तू परत घेऊन जाशील, तू परत घेऊन जाशील माझ्या बाळाला। आणि तिने खूप सुंदर केलं। मला जे कॅरेक्टर माझ्या डोक्यात होतं सविताचं ते मला तिच्यामध्येच होतं, म्हणजे तिची बॉडी लँग्वेज, तिची उंची असो, त्या डोळ्याचं एक्सप्रेशन बेसिकली मला एक आणि ती एक ठहराव म्हणतो आपण, ते तिच्यामध्ये दिसला। नंतर आम्ही खूप ऑडिशन घेतले आम्ही बाकी मुलींच्या पण त्या कॅरेक्टरसाठी, पण मला वाटतं मी त्या दिवशी मला वाटलं की नाही हीच योग्य सविता आहे। आणि मला वाटतं मी त्यानंतर काही 10 दिवसानंतर जेव्हा आमचे बाकी ऑडिशन संपले, तिला मी स्वतःहून फोन केला आणि म्हटलं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे। आणि म्हणजे मला वाटतं की ती दुसऱ्यांदा ऑडिशनला समजा नसती आली तर ती नंदिनी, ती सविता नसती कोणी ओळखती, म्हणजे पण तिच्या जस्ट म्हणजे ऑब्व्हियसली टॅलेंट तर आहे तिच्यामध्ये, पण तिची एक भूक होती, एक तिची चिकाटी जी जिद्द होती, ती पण मला फार आवडली आणि ती फार आवश्यक आहे टॅलेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा। व्हेरी नाईस, कसं वाटतंय? तर And it's pack up. गाडी